देखो भाई ये तगड़ी चीज लेके आया तुम्हारा भाई, जबरदस्त. ए बघ फाईल शेत का कुस्ती बिस्ती खेळतो तू. दाखवू शकत दाखवली ना. फाईल बी अपडेट करावं लागेल मला लवकर. ब्लर होतं बघा, कॅमेराचं बी म्हणणं आहे तू तो फोटो दाखव ना. करू क्लिक. अंजी क्या हाल चाल है पब्लिक के. फायनली गाइज वेलकम बॅक टू तुमच्या भाऊच्या ब्लॉगमध्ये. सो क्लॅरिटीमध्ये फरक वाटतोय का नाही. फायनली देखाव भाई अपना बॉक्स देखाव. टॅन फायनली तुमच्या भाऊने सिरीज अपडेट केली. 15 Pro घेतला. नो स्टोरी नो काही पब्लिकली काहीच मी असं दाखवलं नाही की मोबाईल घेतला. जस्ट आपल्या ब्लॉगमध्येच आपलं सगळ्यात पहिले मोबाईल घेतला असं कळतंय. अँड फायनली मी घेतला. आणि तुम्ही विचारही करत असणार की महिन्याभरापासून कुठे होता. मग आपला जवळपास महिना तर नाही, बट 20-25 दिवस झालेच ब्लॉग मॉनिटाईज झालं चॅनल. तेव्हापासून मी तर डायरेक्ट गायबच होतो. सो गायब नव्हतो गाईज. आपले जबरदस्त शूट चालू होते. त्या फोनने बी मला बरेच साथ दिले. शूट केले, भरपूर शूट केले. देन मी मनावर घेतलं म्हणतं आता काहीही झालं तरी अपडेट करावं लागेल. त्याच्यामुळे मला व्लॉगही घेता येत नव्हता, कारण की शॉर्ट व्हिडिओ निघत होते त्याच्याने. पण लॉंग व्हिडिओ काढला तर मध्ये व्हॉईस प्रॉब्लेम येत होता. देन कॅमेरा स्विच होत नव्हता आणि एवढा जबरदस्त ब्लर झालेला, मी कॅप्चरच होत नव्हतो त्याच्यामध्ये, पूर्ण ब्लर. अँड असं थोडंसं ते डिमोटिवेट मला फील व्हायला लागलं होतं. बट फायनली रेस लावली, म्हटलं आता फोन घ्यायचाच. सो थोडा वेळ लागला. एवढे दिवस मी त्यासाठीच घेतले. खूप मॅनेजमेंट केली मी. आणि फायनली आपला मोहित भाई, आता आपण म्हटलं ऑडियन्सपर्यंत हा मेसेज गेलाच पाहिजे. आणि जबरदस्त खुश आहे आता मी. आपल्या ब्लॉगिंगला तर काय आता असं प्रॉब्लेम येणार नाही आता, नाही का. कॅमेऱ्यामुळे मी बरेच ब्लॉग ही मिस केले. कुठे गेलो असेल, बऱ्याच ठिकाणी फिरायला गेलो, बाहेर गेलो. तुम्हाला सांगतो लिटरली नाशिकला पण मी खूप चक्रा मारल्या, खूप एन्जॉय केला, फिरायला गेलो. बट मला कॅमेऱ्यामुळे थोडंसं खरंच डिमोटिवेट फील लागलं होतं की आपण करतोय बट ते कॅप्चर करायला आपलं मेन चीज जे आहे त्याच्यातच थोडा प्रॉब्लेम आहे. सो फायनली अँड दिस हॅपन. तुम्हाला मी दाखवलं असता फोन, पण हातात फोन आहे, दुसरा फोनही नाही माझ्याकडे. बट तुम्हाला तरी थोडंसं दाखवतो मी मिररमध्ये. देखो भाई तगड़ी चीज लेके आया तुम्हारा भाई, जबरदस्त. तर कसा वाटला फोन कमेंटमध्ये नक्की सांगा. देन आता तुम्हाला सांगतो आपलं चॅनल तर मॉनिटाईज झालं भाई, बट त्याला पण आपल्याला प्रॉब्लेम येत आहे. प्रॉब्लेम असा आहे की मला माहिती नव्हतं की पॅन कार्ड पण अपलोड करावं लागतं ॲडसेन्सच्या अकाउंटला. सो पॅन कार्ड अपलोड करायला गेलो, तर माझं आहे मायनर. तर पॅन कार्ड अपडेट करायला गेलो सायबर कॅफेमध्ये. तर ते म्हणे तुझं आधार कार्ड पण अपडेट नाही, ते पण करावं लागेल म्हणे. आधार कार्डवरती स्पेलिंग मिस्टेक आहे. देन सगळ्यात आधी आधार कार्ड अपडेट करावं लागेल. सो आपल्याकडे आता असं सीन झालेलं आहे, आधी आधार कार्ड अपडेट करावं लागेल. आधार अपडेट झाल्यावर पॅन कार्ड अपडेटला टाकावं लागेल. पॅन कार्ड अपडेट झाल्यावर त्या सर्व प्रोसेसला मला 15 दिवस 1 महिना लागेल. आणि मला लवकरात लवकर ॲडसेन्सला अकाउंट ॲड करणं आहे. सो त्याच तयारीला लागतो आहे मी आता. इतक्या दिवसानंतर, धावपळीनंतर आज आपल्याला थोडा टाईम भेटला. सो आता आपण आधार अपडेटला जाऊ. काय सीन होतो बघू, काय क्रायटेरिया आहे. सो आता मोहित पण आला आहे. देन आता म्हटलं जाऊ तपास वगैरे करून आधार अपडेटला. आता मी तर स्पेशली काय असा गेलेलो नाही, तर माझी दीदीसोबत असते ह्या कामांसाठी. मला आता ऐकतं आहे, ऑडियन्सला बी घेऊन जाऊ, मी बी जातो. आणि मोहितला याबद्दल तर 0 नॉलेज आहे. आहे का? केलं होतं ना रे मागे माझ्या पॅन कार्डच्या. आपण काय गेलो होतो केव्हा? माझ्या पॅन कार्ड काहीतरी केलं होतं मी ना. होतो, पण गेलो होतो मी, तर गेलो होतो एवढं लक्षात आहे. कुठे गेलो होतं? तिकडे गेलो होतो आपण. अच्छा, ते 2-3 तास लागले होते तिकडे, बरोबर ना. सो ठीक आहे, आपण तर काही 2-3 तास थांबू शकत नाही. बट जाते देखते का सीन आहे. आणि फोटो मस्त यायला पाहिजे का आधार कार्डवर. अरे बाप, याच्यावर काढतात अरे ते फोटो इतका कस काय भारी येऊन लागतं ते समजत नाही. लास्टपर्यंत माणूस एकदम भारी राहतं आणि फोटो जेव्हा अपडेट होऊन येतो, अरे आता मी नाही काढून जातात सर्व. काय नाही, पोजच बदलून जाते चेहऱ्याची. कसं काय असं सीन तुमचे आधार कार्डचे. अरे मी जेवढे बी आधार कार्डचे फोटो पाहिले ना आजपर्यंत, जेवढे बी आधार कार्डचे फोटो पाहिलेत ना, जामच फोटो आहे सगळे. बेकार जाम वाटतो. ज्याचा आधार कार्डवर फोटो भारी तोच कर खतरनाक. नाहीच आहे असं कोणी भेटलंच नाही आजपर्यंत. तुमचा आधार कार्ड कसा फोटो आहे गाईज सांगू शकता तुम्ही?
कॅमेरा चेंज करायला पहिले आधार कार्ड हा अरे मला बी तेच वाटतं ते करतच ते नाही. ते कॅमेरा का बरं माझं म्हणणं फोनचे बी कॅमेरा तेवढे भारी फोन मध्ये काढा नाही तर काढा भाऊ. नाही काही सिस्टम असेल तो सरकारचा जाऊ दे, आपण काय आपला कॅमेरा बंद नाही काही चलो ठीक आहे तो आता जाऊ फिरून पण येऊ अँड फार दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय असा भारी वाटतं ना काही सो चलो चलते लेट्स गो फायनली आधार कार्ड भेटले मला वाटतं भेटणार नाही हे काम आपले सहसा होत नाही अँड आता पासपोर्ट फोटो बी लागतील का तुला काय काय लागलं होतं मला तर आठवत नाही काय काय लागलं होतं हा, ठीक आहे चलो घेऊन घेऊ परत यायची हिंमत नाही राहणार आपल्यात एकदा गेलो तर पासपोर्ट फोटो कशाला लागेल थोबाडाचा फोटो काढ आणणार रे फोटो काढता चालतंय, चालतंय. काही गरज नाही जाऊ दे ए बघ फाईल का कुस्ती बिस्ती करतो तू ती दाखवू शकत ती दाखवली ना फाईल बी अपडेट करावं लागेल बरं लवकर पहिला एकच जलक दाखवतो 1 2 3 टाळटाळा गाईज या गोष्टीकडे टाइम नाही लक्ष द्यायला टाइम नाही भेटत घरी. अरे ही गोष्ट एकदम बंगार आहे ते कागदपत्र काय कसं काय झालं मला ते नाही समजते तू कुस्तीच पण करत झालंय. असं वाटतंय झालंय मला समजत नाही एवढी हालत टाईट कसं होऊन गेली पाहिजे काही नाही आधार कार्ड पण घेतले ओल्ड वालं फोटो दाखव रे नको भाऊ. अरे एकदा दाखव दाखवून द्यायचा का मग कावर नाही फाईल दाखवून द्यायचा का थांब 2 मिनिटं फाईल ठेवून देतो मी कशी एकतर फाईलची काळजी घेतो असा दिसला आम्हाला किती काळजी घेतो तू स्क्रॅच सुद्धा असं मस्त ठेवून देतो स्टुडिओमध्ये आपल्या ये हे तुम्हारा भाई पुरा सदम्यामध्ये होतो म्हणजे त्या दिवशी दाखव रे मला दाखव खुश राहत आपण 2 बजे तक किया तुम्हाला दाखव तर अजून झूम करू का ब्लर होतोय बघा कॅमेराचं बी म्हणणं आहे तू तो फोटो दाखव ना करू क्लिक आता क्लिअर दिसेल बरं का गाईस ओ आता निघालोय आपण सो चलते क्या सीन होता है देखते अँड गाडी कोणती आणली रे मी गॅमलर आणली सो चलो काय हे काय विला आपण थोडा निवांत दाखवू जाऊ दे ना बरी सगळे किस केली गाईस तेव्हा आपण डीसी जुगाड करत होतो बट फायनली जुगाड केला आपण डायरेक्ट विला सिस्टम टांगून देतो काय याच्यात एपिसोड आहे पण ते पिसोड्यांमध्ये पिसोड आहे का अरे बापरे मग ते काही बी काय चाळे करत राहता रे तुम्ही चलो फायनली चलते अरे जाके आते देखते आते क्या सीन आणि चाललोय आपण फायनली ए पाय इथे आता मोहितनी पद्धतशीर काय केलंय तुम्हीच सांगू शकता चलो काय मस्त वाटतं बा इथं वाव बढिया अरे झाड पडलं वाटतं बढिया व्ह्यू पोचतो आता माई सेवा केंद्रात आता जाऊ आधार अपडेट गाठ टाकून येऊ पहिले गर्दी पण नाही आहे अँड वाटतंय फायनली ऊनच जाईल लवकरात इथून रस्ता आहे चलो चलते फिर क्या सीन होता है बताता हूँ मैं आपको आप काही एवढा गंदा दिन झाला आमच्यासोबत लगेच सांगायचं का नंतर सांगायचं चलो भाई पहले घर पे चलते फिर आपको बाद में बताता हूँ सीन इतका जबरदस्त सीन झाला आहे अनएक्सपेक्टेड झालं एकदम अनएक्सपेक्टेड चलो आम्ही निघालते फायनली काय आता घरी पोचलोय आणि पिशवी होती मोची ती द्यायची पिशवीमध्ये पिशवी गेलो एका जवळ पिशवी बघ काळ घेऊन जाय क्विंटलची पिशवी ठीक है जाओ मग उद्या देखते हैं गाइस कुछ प्लान बना तो हम निकलेंगे अभी कहीं पे घूमने जाएंगे नहीं तो फिर डेली रूटीन अपने बाय बाय गाइस झालो आहे आणि आता तुम्हाला मी सीन सांगतो काय सीन झाला भाई साहब पॅन कार्ड काढायला आधार कार्ड अपडेट करायला मला स्पेलिंग मिस्टेक येतं सो म्हणे आता वोटर आय डी लागेल काय सीन आहे समजतच नाही माझ्या या कामानं पण ते लागतेच पहिलेपासून आहेच तो सीन बट आता म्हणे वोटर आय डी आणायचा तर वोटर आय डी एवढ्या फास्टमध्ये कसं काय म्हणजे माझं डोकं त्या मोमेंटला पूर्ण म्हणजे हासायमध्ये घेऊन घेतलं मी बट हां असे प्रॉब्लेम येत आहे भाई माझ्यासोबतच होता का तुमच्यासोबत पण होता असतील बट का बा असं काम वाटतं की हा आता मोमेंट आहे कायच प्रॉब्लेम येऊ शकतो पण प्रॉब्लेमच असा येतोय की जबरदस्त सीन आहे
सो म्हटलं ठीक आहे आता वोटर आय डी काढून आणतो. बट आता आधार कार्डवर स्पेलिंग मिस्टेक आहे, पॅन कार्डवर पण स्पेलिंग मिस्टेक आहे, तो पण अपडेट करायचं आहे. आणि वोटर आय डी पण काढलं तर मग त्याच्यावर पण स्पेलिंग मिस्टेक, ते पूर्ण जमलिंग आहे यार. सो आता मी आजच्या दिवस म्हटलं स्टॉप करून आता नीट इन्क्वायरी करू सगळी ठिकाणी. आपण नीट इन्क्वायरी करू आणि नीट तपास वगैरे करून ह्या सर्व गोष्टी हे जे आहे ना, यातून आधी मी ह्या गोष्टीमध्ये खूप लाईटली घ्यायचो डॉक्युमेंट्सचे कामं. बट आता यातून पुढे आपलं यूट्यूबचं काम आणि मेन काम येते, बिकॉज ॲडसेन्स आहे भाई. एक जरी चुकी तर मी पूर्ण चॅनलच्या इन्कमपासून हात धुवू शकतो. म्हणून त्या गोष्टीची रिस्क नाही घेऊ शकत. एक नॉलेजेबल पर्सनशीच मला ॲडवाईस घ्यावं लागेल आणि ते काम मला सक्सेसफुली डन करावं लागेल. सो आता आलो घरी अँड असा सीन झाला म्हणून आम्ही हसत होतो, दुसरा काही सीन नाही. अँड आता लागली भूक आणि बसलो जेवायला आणि स्वयंपाक पण रेडी होता. सो आता बसलो जेवायला, खिचडी भिंडी की भाजी, पोले आणि पापड. तो चलो शुरू करते. फायनली गाईज खाना वाना खा के ऑल सेट ऑल डन. तर मस्तपैकी आता जेवण पण झालं अँड आलो होतो टेरेसवरती. तर म्हटलं आता इथं बसू आणि ब्लॉग एडिट करू. फार दिवसानंतर आफ्टर लॉंग टाईम मी ब्लॉग एडिट करणार आहे. अँड इथं मी तसा रोजच बसत असतो. इथं मला एक वेगळा सुकून भेटतो, एकदम शांत. आता इकडे चांदू मामा लाईक दॅस. सो बसत असतो मी इथं अँड थोडाफार फ्युचर प्लॅनिंग, थोडाफार ब्लॉगिंगबद्दल. आणि इथं एक वेगळंच मला सुकून भेटतं. हवा पण एकदम थंडी गार चालू राहते. सो आता आलो आणि आज फायनली मी इतक्या दिवसानंतर ब्लॉग एडिट करणार आहे. सो ती एक्साइटमेंट, ब्लॉग एडिट करायची एक वेगळीच एक्साइटमेंट राहते की काय बनवलं आहे ते बघू अँड एडिट करणं. सो आता फायनली आपलं इतके दिवस ब्लॉग बंद होते त्यासाठी मी रिअली मनापासून सॉरी यार. बट आपले ब्लॉगिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी इतके दिवस मी वेळ घेतला, त्यासाठी असं समजू शकता तुम्ही. अँड फायनली मोबाईल घेतला गेला, कॅमेरा क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली आणि यातून पुढचे ब्लॉग तुम्ही क्लॅरिटीमध्ये एन्जॉय करा. देन हा ब्लॉग करतो इथंच अँड आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. गाईज रात्रीचे 12 वाजले अँड फायनली ब्लॉग एडिट झाला आहे. अँड लास्टला आपला ब्लॉगमध्ये मी तो ब्लॉग एंड केला. बट तांदू मामापासून माझ्या चेहऱ्यावरती कॅमेरा स्विच केला, तिथं माझा चेहरा ब्लर होऊन गेला आहे. तिथं मी क्लिक करायचं विसरलो आणि थोडा ब्लर होऊन गेला. म्हणून म्हटलं तुम्हाला सांगून देऊ, ती माझी एक चुकी होती, बाकी काही नाही. आत्ता एडिट करता समजलं मला.